कच्च्या केळ्यापासून घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि खुसखुशीत असे केळ्याचे वेफर्स। लहान मुलांच्या टिफिनसाठी, उपवासासाठी हे होणारे असे मस्त असे केळ्याचे वेफर्स आहेत। चला तर मग ही साधी आणि सोपी रेसिपी पाहूया। नमस्कार, मी प्रियांका, प्रियाज किचन वाईस मध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत खमंग आणि कुरकुरीत केळ्याचे वेफर्स। यासाठी मी इथे घेतली आहेत ताजी कच्ची केळी। अगदी कमी साहित्यामध्ये हे वेफर्स तयार होतात आणि चवीला तर खूप भन्नाट असे लागतात। इथे मी अर्धी वाटी पाणी घेतलेलं आहे, मीठ आणि हळद। आता या पाण्यामध्ये मी चवीपुरता मीठ घेत आहे। ते मी 1 चमचा मीठ घेतलेला आहे आणि अर्धा चमचा हळद। हे मी आता मिक्स करून घेणार आहे। आता वेफर्स बनवण्यासाठी आपण केळी सोलून घेऊया। सर्वप्रथम आपल्याला दोन्ही बाजूचे देठ काढून घ्यायचे आहे आणि ह्या पहिल्या मी ह्याच्या कडा सोलून घेत आहे। व्यवस्थित आपल्याला हे केळ सोलून घ्यायचं आहे। केळी सोलताना सर्व एकदम सोलायची नाहीत, आपल्याला पहिली लागतील तेवढीच आपण केळी सोलून घ्यायची आहेत। इथे मी फक्त 2च केळी सुरुवातीला सोलून घेणार आहे, नाही तर एकदम सोलून ठेवली तर ती काळी पडतात। त्यामुळे जेवढी लागतील तेवढीच आपण इथे केळी सोलून घेणार आहोत। इथे माझी 2 केळी सोलून झालेली आहेत। केळी जास्त सोलायची नाहीत, नाहीतर ती काळी पडतात। आता मी या किसणीच्या साहाय्याने चकत्या पाडतात ती किसणी घ्यायची आहेत। केळीच्या चकत्या मी या किसणीच्या साहाय्याने पाडून घेतलेल्या आहे। एकदम पातळही नाही आणि एकदम जाडही नाही, मीडियम असे चकत्या करून घ्यायच्या आहेत। आता मी एका साईडला इथे तेल गरम करत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये एक छोटा तुकडा मी सोडलेला आहे। चकत्या सोडल्यावरती त्या लगेच वरती आलं पाहिजे, एवढं तेल आपलं गरम पाहिजे। वेफर्स तळताना आपल्याला मंद आचेवरतीच तळायचे आहेत आणि एक एक करूनच आपल्याला ते सोडायचे आहे। तेलामध्ये जेवढे राहतील तेवढेच आपल्याला चकत्या सोडायच्या आहेत। आता यामध्ये आपण जे हळदीचं मिठाचं पाणी करून ठेवलं होतं ते हळूवार आपल्याला सोडायचं आहे। गॅस मंद करायचा आहे। पाणी असल्यामुळे तेलाचे बुडबुडे अंगावरती येऊ शकतात, त्यामुळे हळूवार आपल्याला हे सोडायचं आहे व्यवस्थित। आता छान असे वेफर्स आपल्याला तळून घ्यायचे आहेत। मंद आचेवरतीच आपल्याला हे सगळं करायचं आहे। एकदम कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला हे व्यवस्थित तळायचे आहेत। खूप छान असे वेफर्स तयार झालेले आहेत। आवाजही खूप छान येतोय। ते आपले केळ्याचे वेफर्स फ्राय झालेले आहेत। बाकीचे उरलेलेही मी फ्राय करून घेत आहे। बघा छान असे आपले वेफर्स तयार झालेले आहेत। अशा प्रकारे मी इथे वेफर्स सगळे तळून घेतलेले आहेत। घरच्या घरी मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असे केळ्याचे वेफर तयार आहेत। ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।
फेसबुकला पाहत असाल तर चॅनलला फॉलो करा आणि यूट्यूबला पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.